नमस्कार मित्रांनो, आज आपण महिला आणि मुलींना त्रास देणाऱ्या एक गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत, जी आज दर 5 महिलांपैकी एक महिला प्रभावित करते. होय, मी PCOD बद्दल म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज बद्दल बोलत आहे. अनेकदा PCODचे नाव ऐकताच मुली घाबरतात आणि त्यांना वाटते की हा आजार कधीच बरा होणार नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे की PCOD म्हणजे काय आहे, त्याचे लक्षण कोणती आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही औषधांशिवाय फक्त तुमची जीवनशैली बदलून आणि काही सोपे घरगुती उपाय करून हा आजार घरच्या घरी कसा बरा करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही न वगळता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमचे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम PCOD म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या शरीरात 2 अंडाशय असतात, जे दर महिन्याला अंडी तयार करतात. सामान्य शरीरात ही अंडी पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर शरीराबाहेर टाकली जातात. परंतु PCODच्या स्थितीत असे नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा हार्मोनल असंतुलनामुळे ही अंडी पूर्णपणे परिपक्व होऊ शकत नाहीत आणि अंडाशयात लहान गाठीच्या म्हणजे सिस्टच्या रूपात जमा होतात. यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि शरीरातील पुरुष हार्मोन्सची संख्या म्हणजेच एंड्रोजनची पातळी वाढते. चला PCODच्या मुख्य लक्षणांबद्दल जाणून घेऊया. पहिलं लक्षण आहे मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा खूप वेळा येणे किंवा कमी येणे. दुसरं आहे अचानक वजन वाढणे, विशेषतः पोटाभोवती. तिसरं आहे चेहऱ्यावर, छातीवर आणि पाठीवर नको असलेल्या ठिकाणी केसांची वाढ होणे म्हणजे हर्सुटिझम होणे. चौथं आहे चेहऱ्यावर प्रमाणापेक्षा जास्त मुरमे म्हणजे ॲक्ने येणे. पाचवं सिम्पटम्स आहे अतिशय जास्त प्रमाणात केस गळणे. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. PCODचा घरच्या घरी उपचार कसे करावे. तुम्हाला माहीत आहे का PCODचा घरी उपचार करता येतात का? याचे उत्तर आहे हो, नक्कीच. PCOD हा आजार नसून एक जीवनशैली विकार आहे. जर तुम्ही आज हे 5 बदल स्वीकारले तर तुम्ही तो पूर्णपणे नाहीसा करू शकता. पहिला बदल आहे आहारातील बदल म्हणजे दालचिनी आणि मेथीचे पाणी. PCOD मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. हे नियंत्रित करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी किंवा रात्रभर भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचे पाणी पिऊ शकता. यामुळे तुमची चयापचय क्रिया सुधारते. तुमच्या आहारातून साखर, रिफाइंड पीठ आणि जंक फूड काढून टाका. दुसरा उपाय आहे 30 मिनिटांचा व्यायाम म्हणजे शारीरिक हालचाल. PCOD बरा करण्यासाठी वजन कमी करणे हे पहिले पाऊल आहे. जर तुम्ही जिममध्ये जाऊ शकत नसाल तर काही हरकत नाही, पण दिवसातून 30 मिनिटे वेगाने चालणे, धावणे, नृत्य करणे किंवा योगाभ्यास करा. बुद्ध कोणासन म्हणजे फुलपाखरू आसन आणि भुजंगासन यांसारखी योगासने अंडाशयाचे कार्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तिसरं आहे तणाव कमी करा. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमचे शरीर कॉर्टिझोल नावाचा हार्मोन तयार करते, ज्यामुळे तुमच्या मासिक पाळीत आणखी अडथळा येऊ शकतो. म्हणून 7 ते 8 तास चांगली झोप घ्या आणि तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम किंवा ध्यान करा. चौथा उपाय आहे ॲपल सायडर व्हिनेगर घ्या. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या अर्धा तास आधी 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिसळलेल्या 1 ग्लास कोमट दूध घ्या किंवा पाणी घ्या. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. पाचवं आहे प्लास्टिकचा वापर थांबवा. ही एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे. प्लास्टिकच्या बाटल्यामधून पाणी पिणे किंवा प्लास्टिकच्या डब्यातून गरम अन्न खाणे बंद करा. या डब्यामधील रसायने आपल्या हार्मोन्समध्ये व्यत्यय आणू शकतात. त्याऐवजी काचेची किंवा तांब्याची भांडी वापरा. तर मित्रांनो, PCODला घाबरण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला फक्त तुमची सवयी सुधारण्याची गरज आहे.
थोडी शिस्त आणि आरोग्यदायी आहाराने तुम्ही या समस्येवर पूर्णपणे मात करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल. तुमचे काही प्रश्न असल्यास कृपया खाली कॉमेंट्स विभागात मला कळवा. हा व्हिडिओ तुमच्या बहिणी, मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि अशाच आरोग्याविषयी आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा.